इक्वेशन इन टू व्हेरिएबल किंवा सबस्टिट्यूशन मेथड तुम्हाला समजून घ्यायची आहे. तर काय आहे सबस्टिट्यूशन मेथड बघा. अशा प्रकारचं जर एक्झाम्पल तुम्हाला इथे एक्झाम मध्ये जर दिलेलं असेल तर काय सबस्टिट्यूट, यातलं सोपं एक्झाम्पल कुठलं आहे हे आपण चॉईस करूया. x - 3y = 2 आणि x साठी आपण काय करूया, इक्वेशन तयार करून घेऊया. -3y आहे, इकडे जाताना +3y. हे झालं x साठी x ची व्हॅल्यू. आता ही x ची व्हॅल्यू पुट करूया आपण ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. हे इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर 2. ओके, सो याच्यामध्ये पुट करणार आहोत. सो 2 × x म्हटलं, x ची व्हॅल्यू काय टाकणार, ही 2 प्लस 3y ही व्हॅल्यू आपण इथे पुट केली, प्लस 3y = 3. आता हे सॉल्व्ह करायचं. 2 × 2 = 4 प्लस 2 × 3 = 6y प्लस 3y = 3. ओके, इथे लाईक टर्म्स किती झाले, 9y आणि हा 4 प्लस हा 4 इकडे प्लस, इकडे जाताना मायनस झाला. देअरफॉर 9y = 3 - 4 = -1. देअरफॉर y = -1. हा इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिवाइड. सो y = -1/9 आला आहे. आता आपल्याला तुम्हाला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची, x ची व्हॅल्यू. ही व्हॅल्यू आहे ती पुट करा इक्वेशन नंबर 2 मध्ये. इक्वेशन नंबर 2 मध्ये जर आपण पुट केली, सो x = -3 × y ची व्हॅल्यू आली -1/9 आपण इथे टाकली, = 2. 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. किती आलं तुमचं, देअरफॉर x इथे -1/3 = 2 इथे. ओके, मग आता परत आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे हा 3 जो आहे तो 3 कट करावा लागेल. 3 कट करण्यासाठी मल्टिप्लाय बोथ साईड काय करावं लागणार आहे, परत 3 करावं लागणार आहे. मल्टिप्लाय बोथ साईड बाय 3 केल्यानंतर काय येईल तुमचं, 3x. इथे 3x आणि इथे समजा इथे 3 ने मल्टिप्लाय केलं, इथे 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 काय होतील तुमचे इथे कॅन्सल होईल. 3x मायनस बिकम प्लस 1 = 2 होणार आहे. देअरफॉर 3x = हा +1, इकडे जाताना -1. देअरफॉर 3x = हिअर 1, x = 1/3. ठीक आहे, y ची व्हॅल्यू मिळाली -1/9 आणि x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 1/3 बाय दी सबस्टिट्यूशन मेथड.